नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10। आज मी इथे कोथरूड क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहे। विषय असा आहे की इथे आज सोमवार, त्यामुळे अभिलेख अवलोकनाचा दिवस असतो 3 ते 5। पण इकडचे अधिकारी आहेत ना, कॅमेरावर यायलाच नाही, पण कॅमेरा धरायला सुद्धा तयार नाही आहेत। ते म्हणतात आम्ही ड्युटीवर आहे। हे कुठली ड्युटी आहे माझ्या तर अजूनपर्यंत लक्षात नाही आलेलं। आणि त्यात आणखीन त्यांचा ॲड झालेला आहे इलेक्शन ड्युटी। ही इलेक्शन ड्युटीचा अर्थ असा आहे का हो की तुम्हाला जे दिलेली कामं ते सोडून तुम्ही इलेक्शन ड्युटी करायची आहे? ह्याचाही मला अर्थ आज तकात कळलेला नाही आहे। आज अभिलेख अवलोकन, जो नागरिकांचा हक्काचा दिवस आहे, की अभिलेख अवलोकनासाठी मी बऱ्याच महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जात असतोय। आणि ते अभिलेख अवलोकन ठेवतात का नाही ठेवतात, त्याचं कसं रेकॉर्ड ठेवतात, हे सगळं मी शूटिंग करत असतोय, तुमच्यापर्यंत पोहोचत असतोय। इथे शूटिंग करायला परवानगी देतच नाही आहेत, कारण का त्यांना माहिती आहे की ते चुकीचं करतात। इथं अभिलेख अवलोकनासाठी जे कोणी प्रशासन अधिकारी आहेत ते मला मागचे 1 महिना झाले भेटलेले नाही आहेत। मी 3 ते 5 या दरम्यान आलेलो आहे। कधी जेवायला गेलेले आहेत, कधी इलेक्शन ड्युटीला गेलेले आहेत, कधी घरी गेलेले आहेत, कधी मीटिंगला गेलेले आहेत। असं कारण सांगितलं जातं। मोहिते साहेब म्हणून आहेत नाव। दुसरे जे अगदी सगळ्यात मुख्य जे आहे, तुम्हाला तर माहीतच आहे की केदार वजे साहेब असिस्टंट कमिशनर आहेत या क्षेत्रीय कार्यालयाचे, या वॉर्डचे। आणि त्यांचं सहकार्य असतं। त्यांनी मागच्या वेळी बाईटमध्ये सांगितलं की हे काम होणार वगैरे, पण ते आज तक आहेत कुठलंही काम अजून झालेलं नाही आहे। आणि TV10 ह्या बाबतीत अगदी वैशिष्ट्य आहे की आम्ही सगळं ऑन रेकॉर्ड आणणार आहे। आणि त्यामुळं शूटिंग घेणं आमच्यासाठी हक्काचं असून सुद्धा इकडची परवानगी घेत नाही। आता शेवटचं सांगतो, इकडचे मी आता बघितले इथं वजे साहेब नाही आहेत, मोहिते साहेब नाही आहेत, त्यानंतर इंजिनियर नाही आहे इथे। तर शेवटी मी DSI जे आहेत राम सोनवणे साहेब, जे आमचे मित्र आहेत, ते कॅमेरावर बोलत असतात इतर वेळी, पण आज मात्र ते म्हणले की नाही, मी ह्याच्यावर बोलू शकत नाही, माझ्या स्वतःची शूटिंग याची सुद्धा मी परवानगी देऊ शकत नाही। आणि ऑफिसमध्ये परवानगी द्यावी का ना द्यावी हा अधिकार माझ्याकडे नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। आता याच्यावर पत्रकारांना सोडा, सामान्य नागरिकांनी काय करावं हे आता मला नागरिकांनी सांगावं, अशी माझी रिक्वेस्ट आहे। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। If you like the video, do like, comment, share and subscribe.